नमस्कार. आज आपण 18व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. ध्यानयोगात उपयोगी असणाऱ्या आहार विहार इत्यादी नियमांचे वर्णन केल्यावर भगवंत आता निर्गुण निराकाराचे ध्यान करणाऱ्या ध्यानयोग्याच्या अंतिम स्थितीचे लक्षण सांगत आहेत. श्लोक 18. यदा विनियतै चित्तमात्मन्नेवावतिष्ठते निस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. श्लोकाचा अर्थ: पूर्णपणे ताब्यात आणलेले चित्त जेव्हा परमात्म्यात पूर्णपणे स्थिर होते तेव्हा सर्व भोगांची इच्छा नाहीशी झालेला पुरुष योगयुक्त म्हटला जातो. चांगल्या प्रकारे स्वाधीन करून घेतलेले चित्तच परमात्म्यामध्ये अढळपणे स्थिर होऊ शकते हे दाखविण्यासाठी विनियतम हे विशेषण लावले आहे. असे चित्त प्रमाद, आळस व विक्षेप यांनी पूर्णपणे रहित होऊन एकमात्र परमात्म्यामध्येच निश्चल भावाने स्थित होऊन जाते. ज्याला एका परमात्म्याशिवाय कोणत्याही वस्तूची जराशीही आठवण राहत नाही, म्हणजेच त्याने परमात्म्यामध्ये चांगल्या प्रकारे स्थित होणे होय. संपूर्ण भोगांपासून स्पृहारहित होणे म्हणजे असे की परमशांती आणि परमानंद यांचा महासमुद्र असलेल्या एकमात्र परमात्म्यामध्येच अनन्य स्थिती झाल्यामुळे व या लोकीच्या व परलोकीच्या अनित्य, क्षणिक व नाशवंत अशा संपूर्ण भोगांबद्दल पूर्णपणे वैराग्य प्राप्त झाल्यामुळे कोणत्याही सांसारिक वस्तूची किंचितही गरज किंवा आकांक्षा न उरणे म्हणजेच संपूर्ण भोगांपासून स्पृहारहित होणे होय. येथे युक्त हे पद ध्यानयोग्याच्या पूर्ण स्थितीचे बोधक आहे. त्याचा आशय असा की साधन करता करता जेव्हा योग्यामध्ये वर उल्लेखिलेली दोन्ही लक्षणे चांगल्या प्रकारे प्रकट होतील तेव्हा त्याने ध्यानयोगाची अंतिम स्थिती प्राप्त करून घेतली आहे असे समजावे. अशा प्रकारे आज आपण 18व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 19व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.